नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण किती प्रकारचे क्वेश्चन्स बघत आहोत, तर दोन प्रकारचे क्वेश्चन्स बघत आहोत। एक आहे रिझनिंगच्या संदर्भात इनइक्वालिटीचा क्वेश्चन आहे। हे बघा, सुरुवातीचे जे आपण 5 प्रश्न बघणार आहोत ते सर्वचे सर्व इनइक्वालिटीचे प्रश्न आहेत। त्यानंतर आपण स्पॉटिंग एरर घेतलेले आहे। नेहमीप्रमाणे आपण स्पॉटिंग एरर, रिझनिंगचे काही प्रश्न, मॅथमॅटिक्सचे काही प्रश्न असे सर्व एकत्रित करून आपण 10 प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेत असतो। आता बघा, पहिला प्रश्न आपण घेऊया। या ठिकाणी इनइक्वालिटी, यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे ते लक्षात घ्या। सर्वप्रथम हा प्रश्न आल्यानंतर आपल्याला असा ब्लॉक माहित पाहिजे। ह्या दोन ब्लॉक, एक इथं लेसचा आणि इथं ग्रेटरचा, GREATHER। हां, ओके। आता लेस दॅन मध्ये याला जास्त महत्त्व द्यायचं, त्याच्यानंतर याला महत्त्व द्यायचं, त्याच्यानंतर इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं। ग्रेटर दॅन मध्ये ग्रेटर दॅनच्या चिन्हाला, ग्रेटर दॅन इज इक्वल टूला, त्याच्यानंतरच मग इज इक्वल टूला। या इज इक्वल टूला कमी महत्त्व असते, ठीक आहे। आता बघा स्टेटमेंट काय देण्यात आलं। सर्वप्रथम जायचं आपण स्टेटमेंटवर आणि थोडंसं ह्या निष्कर्षाकडे बघायचं। स्टेटमेंटला रिअल स्टेटमेंटमध्ये आपण बाउंड करायचं, म्हणजे एकच स्टेटमेंट आपण तयार करायचं। कसं स्टेटमेंट तयार होईल? आता बघा, P इज ग्रेटर दॅन Q इज इक्वल टू R, R इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू S, आणि हा S आणि हा S असा अटॅच होतो। मग हे एवढं आपण लिहून घेतल्यानंतर म्हणजे P इज ग्रेटर दॅन Q, त्याच्यानंतर इज इक्वल टू R, R इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू S, हा S इथं अटॅच झाल्यानंतर मग प्रवास आपल्याला असा सुरू होतो रिव्हर्सने। म्हणजे S नंतर हा इज इक्वल टू घेणार। बघा लक्षात घ्या, हे जे अटॅचमेंट आहे ना, हेच खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर आपण काही करू शकतो। बघा या ठिकाणी बरोबरचं चिन्ह घेतलं आपण, बरोबरचं चिन्ह। त्याच्यानंतर हा V घेणार, बरोबर। V नंतर हा जो लेस दॅन इज इक्वल टू आहे की नाही, याला बदलावं लागेल, म्हणजे उलटं करावं लागेल। तर याला ग्रेटर दॅन इज इक्वल टू करावं लागेल, कारण आपण असं चाललेलं। मग हा U घेतला, त्याच्यानंतर याला जे आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टूला लेस दॅन इज इक्वल टू करायचं आणि शेवटी लिहायचा T। म्हणजे हे झालं एक स्टेटमेंट। दोन स्टेटमेंटला आपण एका स्टेटमेंटमध्ये बाउंड करायचं स्टेटमेंट। आता नंतर बघा, निष्कर्षाकडे बघितल्यानंतर V आणि R आणि V आणि R चा संबंध असल्याने आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की V आणि Rच याच्यातला बघावं लागेल। मग हा R आणि V आहे, हा उलटा झाला याच्या दृष्टिकोनातून। मग आपण काय करायचं माहिती आहे का, हा उलटा आहे, यालाही उलट केलं तरी चालते, यालाही उलट केलं तरी चालते, किंवा कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षाला उलट केलं तरी चालते। आता आपण सोयीनुसार यालाच उलट करू, या एवढ्या भागाला। मग एवढ्या भागाला काय होणार आहे, V इज इक्वल टू हा S, हा जो ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे तर त्याला स्मॉलर दॅन इज इक्वल टू R होणार। हा झाला याच्यातला नवीन पार्ट। कशानुसार? निष्कर्ष आपल्याला फाइंड आउट करावं लागते म्हणून। आता बघा, आता हा जो एवढा पार्ट आहे कुणीकडे फ्लोज होणार, तर इकडे फ्लोज होणार। बघा, हा एवढ्या पार्टचे जे चिन्ह आहे त्या लेस दॅन मध्ये तुम्हाला दिसून येते। मग याला सर्वप्रथम महत्त्व, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टूला महत्त्व, म्हणजे लेस दॅन जर नसेल तर लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व आहे। म्हणून याचं वाला काय निघते, V इज लेस दॅन इज इक्वल टू R। हे झालं खरं कॉन्क्लुजन, खरा निष्कर्ष। आता पण एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, याचे दोन भाग पडतात मित्रांनो। पहिला पार्ट काय होणार आहे, V इज लेस दॅन R, आणि दुसरा पार्ट काय होणार आहे, तर V इज इक्वल टू R। अशा वेळेस आपल्याला एक शब्द वापरावा लागतो, तो म्हणजे आयदर। एक तर हे सत्य आहे, नाही तर हे सत्य आहे। म्हणून आयदर कॉन्क्लुजन 1 इज फॉलोज ऑर 2 इज फॉलोज, बरोबर आहे। म्हणून याचं जे आन्सर आहे ते काय निघणार आहे, C। बरेचसे मुलं चुकतात कुठेच तुम्हाला सांगतो, त्यांना हे पण राईट दिसलं आणि हे पण राईट दिसलं, मग ते काय म्हणणार माहिती आहे की बाबा दोन्ही निष्कर्ष आम्हाला खरे दिसतात, मग ते D ऑप्शन मारणार। परंतु D ऑप्शन मारायचं नाही, कारण की याच्यातला खरा निष्कर्ष V इज लेस दॅन इज इक्वल टू R आहे, त्याच्यामध्ये दोन पार्ट्स पडतात। म्हणून आपल्याला एकतर हे खरं नाही तर एकतर हे खरं म्हणावं लागते। म्हणून या ठिकाणी आयदर ऑर यूज करायचं, म्हणजेच एक किंवा दोन निष्कर्ष सत्य आहे, एकतर हा खरा आहे नाही तर हा खरा आहे, ठीक आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक C हे राईट आलेला आहे। सेकंड क्वेश्चन आपण घेऊ।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी स्पॉटिंग एररचे क्वेश्चन्स आपल्याला VVIMP टाकलेले आहे आणि सर्व प्रश्न हे IBPS पॅटर्ननुसार आहे. स्पॉटिंग एरर म्हणा की हे इनइक्वॅलिटीजचे प्रश्न म्हणा. आता या ठिकाणी हे विधान आहे, आपल्याला हे विधान या कॉन्क्लुजननुसार सरळ करून घ्यायचं आहे. बी आणि जे दिसते बघा, लक्षात घ्या. आता इथं के आहे आणि इथं बी आहे. आपण काय करूया की याचं मोठं स्टेटमेंट एकत्रित करून घेऊ. आता आणि इकडे तुम्हाला माहिती आहे असे दोन पार्ट करावे लागते, एक म्हणजेच लेसचा आणि एक म्हणजे ग्रेटरचा. ओके. आता लेसमध्ये असं, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर इज इक्वल टू, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. आता आपण याला सरळ करून घेऊ. पूर्ण स्टेटमेंट एक्स इज लेस दॅन ए इज लेस दॅन इज इक्वल टू एच इज लेस दॅन इज इक्वल टू बी. ओके. आता हा जो बी आहे याच्यासोबत आहे, मग एवढाच जो भाग आहे थेट आपण बी कॅन्सल केल्यानंतर याला उलट करावं लागेल. म्हणजेच लेस दॅन इज इक्वल टू असल्या कारणाने इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू येणार आणि त्याच्यानंतर आपण के टाकणार. के इथं आहे बरोबर, म्हणून इज इक्वल टू J1 लागेल. आता हे झालं एकत्रित मेन स्टेटमेंट. काय झालं? मेन स्टेटमेंट झालं. स्टेटमेंट. ठीक आहे. आता काही विचारू दे ना, आपल्याला त्याचा आन्सर येते म्हणजे येतेच. बघा, नाही तर या ठिकाणी बी आणि जे म्हटलेलं आहे. बी आणि जे कुठे आहे? एवढ्या भागात आहे की नाही? एवढ्या भागात आहे. आता ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू कुठे फ्लोज करते? इकडे. या ठिकाणी कोणता महत्त्वाचा आहे? हा ग्रेटर दॅन नाही तर हा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण खरा निष्कर्ष काय म्हणणार? बी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू जे म्हणणार. हा झाला खरा निष्कर्ष. खरा निष्कर्ष झालं. सेम टू सेम जुळलं, सेम टू सेम. हां, आता तुम्ही म्हणाल की याचे दोन पार्ट पाडल्या जाते. दोन पार्ट जर इथं दिले असते ना तर आयदर ऑर म्हटलं असतं, पण या ठिकाणी डायरेक्टली जुळल्या गेलेल्या कारणाने आपण फर्स्ट कॉन्क्लुजन राईट मानू. आता सेकंड कॉन्क्लुजनकडे जाऊ. आता सेकंड कॉन्क्लुजन फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं थांबा. हां, ओके. आता एक्स आणि के आहे. एक्स आणि के आहे कुठं? तर एवढ्या भागामध्ये आहे. हा बघा, एवढ्या भागामध्ये एक्स आणि के. आता एक्स आणि के जर आपण असे करत गेलो तर इथं हे बघा लेस दॅन आहे, इथं लेस दॅन इज इक्वल टू आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे, परंतु इथं पलटी मारली. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि के मध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. कारण की अर्धा इकडे फ्लोज होते. हां, त्याला आपण हे म्हणू शकतो, लहान पण म्हणू शकतो आणि मोठा इज इक्वल टू म्हणू शकतो. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होत नाही. ज्यावेळेस टक्कर होती, इथं टक्कर झाली बघा अशी. हां, तर टक्कर झाली की कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणून इथं जे लेस दॅन दिलेलं आहे ते पण रॉंग येतं. म्हणून हे रॉंगच झालं. यावरून आपल्याला असं दिसून येते की फक्त आणि फक्त पहिला निष्कर्ष हा खरा आहे. म्हणून फक्त निष्कर्ष एक अनुसरला जातो. ओनली कॉन्क्लुजन वन इज फॉलोज. आन्सर येते मित्रांनो ए. लक्षात येऊ राहिलं तुमच्याला. आता थर्ड क्वेश्चन आपण घेऊ. थर्ड क्वेश्चनमध्ये बघा, फक्त स्टेटमेंटकडे बघायचं, कारण की या प्रकारचे प्रश्न किमान पाच प्रश्न विचारले जातात. कशामध्ये? टेटमध्ये. आता लक्षात घ्या. त्यासाठी आपण सर्वप्रथम असा दोन बॉक्स करून घेतो. एक लेसचा बॉक्स आहे आणि एक ग्रेटर दॅनचा बॉक्स आहे. आता याच्यामध्ये लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू, नंतर एक ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. एवढं तुम्हाला झालं. आता स्टेटमेंट आपण राईट करून घेऊ. याला मोठंसं स्टेटमेंट एकत्रित करून घेऊ. बघा ना कसं येणार आहे या ठिकाणी बघा. ओके. हां, आता हा टी आणि हा टी फर्स्ट अँड लास्ट. आता इथं आर आणि वाय हे जे आहे, इकडे पण दिसत नाही आर आणि इकडे पण आर दिसत नाही, इकडे पण वाय दिसत नाही आणि इकडे पण वाय दिसत नाही. म्हणजे हे अगाऊच आलं. म्हणून याच्यातला फक्त अर्धा पार्ट आपण अटॅच करू शकतो. कसा? हा जो टी आहे हे बघा, हा पार्ट आधी घेणार का? नाही, तर हा पार्ट आधी घ्यायला लागेल आपल्याला. डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एन इज इक्वल टू 10 टी. आता टी हा इथे गेला आहे की नाही, म्हणून टी इथे घेतल्यानंतर डायरेक्टली असं समोर जावं लागेल. समोर जावं लागेल म्हणजे चिन्हाचा बदल होणार
नाही, मुळीच चिन्हाचा बदल होणार नाही. मग काय येणार बरं? तर चिन्हाचा बदल न होता आपल्याला त्या ठिकाणी सरळ घ्यावं लागेल. टी अटॅच झाला याला, तर ग्रेटर दॅन ए इज इक्वल टू एम नंतर लेस दॅन एक्स इथपर्यंत आपण म्हणू शकतो. आर आणि वायचा संबंध इतर कोणाच सोबत नाही. ह्या आरचा संबंध इकडच्या सोबत नाही, इकडच्या सोबत नाही, इथं तर ए सोबत दिलेला आहे, म्हणजे पहिला निष्कर्ष रॉंगच आहे. विचार करावा लागेल फक्त आपल्याला दुसऱ्या निष्कर्षावर. त्या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे? डी आणि एम एवढा पार्ट त्यांनी सांगितलं आपल्याला, डी आणि एम. लक्षात घ्या. आता डी आणि एम मध्ये आपल्याला काय करावं लागेल? डी आणि एम बघूया ना. डी आणि एम मध्ये जर आपण बघितलं तर खरा निष्कर्ष कसा निघते? इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, इथं बरोबरचं चिन्ह आहे, इथं ग्रेटर दॅन आहे, इथं बरोबरचं चिन्ह आहे. हे एवढाच जो पार्ट आहे कुठे फ्लोज होते? इकडे. म्हणजेच काय की या तीन चिन्हांपैकी जर सर्व चिन्ह जर असेल तर या ग्रेटर दॅनला जास्त महत्व आहे. म्हणून याला लेस महत्व, याला लेस महत्व, याला लेस महत्व, याला जास्त महत्व. म्हणून असं येते भाऊ खरा निष्कर्ष. काय येतो? खरा निष्कर्ष असा येतो. आता खरा निष्कर्ष असा आहे तर सेम टू सेम हा राईट आहे. म्हणून दुसरा निष्कर्ष इथं फॉलोच होतो. फक्त निष्कर्ष 2 अनुसरला जातो. म्हणून आन्सर येते मित्र या ठिकाणी बी. कळतंय ना तुम्हाला? तुम्ही करून बघा. प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवण्याचा चान्स आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या स्टेटमेंटला एकत्रित करून कॉन्क्लुजनचं कंपॅरिझन करून आन्सर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सिरीज मित्रांनो. खरंच सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटपर्यंत बघत चला, कारण की तुमच्यासाठीची सिरीज चालू केलेली आहे. हँड सिरीज आहे. स्वतः मी हाताने समजून देतो. ठीक आहे. चला आता या ठिकाणी 2 स्टेटमेंट आहे एकत्रित आपल्याला करायचे. आता बघा, इथं टी ने सुरुवात आहे, डब्ल्यू ने एंड आहे. इथे व्ही ने सुरुवात आहे, एंडिंग एफ ने आहे. याचा अर्थ असा की याच्यातला जो अर्धा पार्ट आहे एवढाच पार्ट आपल्याला नवीन स्टेटमेंटमध्ये घ्यायला लागेल. म्हणजे आपल्याला एकत्रित करावं लागेल. आपण बघा कसं एकत्रित करणार. एवढाच पार्ट टी इज ग्रेटर दॅन एन इज लेस दॅन व्ही झालं. त्याच्यानंतर काय करणार बरं? हा व्ही इथं अटॅच झाला म्हणून इथून सुरुवात करू आपण. व्ही तर आहेच ऑलरेडी, बरोबर एच ग्रेटर दॅन आय ग्रेटर दॅन एफ. आता याच्यातला काही निष्कर्ष विचारला का? तर खरा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. खरा निष्कर्ष काढत असताना आपल्याला काय करावं लागेल बरं? बघा आपल्याला काय करावं लागेल. व्ही इज ग्रेटर दॅन एफ म्हणते. व्ही आणि एफचा या ठिकाणी संबंध घ्यायला लागेल. व्ही आणि एफ बघा इथून एवढा. आता एवढाच जो भाग आहे, एवढा भाग मित्रांनो आपल्याला असा करावा लागेल. इथं लेस आणि इथं ग्रेटर. आता लेसमध्ये लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. याच्यातला याला पहिले महत्व, हा जर नसेल तर याला महत्व, याला काय कमीच महत्व असते. ग्रेटर दॅनकडे जर आपल्याला तो पार्ट फ्लोज झाला तर ग्रेटर दॅनला महत्व, ग्रेटर दॅन नसेल तर याला महत्व, याला काही महत्व राहत नाही. आता बघा या ठिकाणी व्ही आणि एफ आपण घेतला. आता बरोबरचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅन म्हणजे ही इकडे फ्लोज झाला, म्हणजे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना या ठिकाणी, म्हणजेच इथं ग्रेटर दॅन येणार. व्ही इज ग्रेटर दॅन एफ हा झाला खरा निष्कर्ष. आता या ठिकाणी जर बघितलं तर राईट आहे. पहिला निष्कर्ष या ठिकाणी राईटच निघाला की नाही? येस. आता दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ आपण. दुसऱ्या निष्कर्षाकडे जात असताना आपल्याला दुसरा पार्ट बघावा लागेल. टी आणि एच आहे. कुठे आहे? टी आणि एच एवढा पार्ट. हा बघा एवढा पार्ट. टी आणि एच जर आपण बघितला तर टी आणि एच यामध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, कारण की हे काय झालेले आहे, असे न असे झालेले आहे. म्हणजे इथं कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. दोन जर टक्कर झाल्या, दोन टक्रात जर झाल्या या ठिकाणी तर संबंध प्रस्थापित होत नाही. मग टी आणि एचच्या मधात कोणतंही चिन्ह असो त्याला रॉंगच म्हणायचं. यावरून असं दिसून येते की फक्त आणि फक्त पहिलाच निष्कर्ष अनुसरला जातो. फक्त पहिला निष्कर्ष अनुसरला जातो. येस, म्हणून आन्सर येते ए. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. हा यातला आय थिंक 5वा प्रश्न असेल. आता बघा या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसून येते की स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटची एंडिंग एमला आहे आणि याची एंडिंग एमला आहे. आपण याला एकत्रित करू शकतो. त्याच्या आधी लेसचा ब्लॉक
आणि ग्रेटरचा ब्लॉक. लेसच्या ब्लॉकमध्ये काय येतं, लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. ग्रेटर दॅनच्या बॉक्समध्ये काय येतं, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. पहिले याला महत्त्व, हा नसेल तर मग याला महत्त्व. पहिले याला महत्त्व, हा नसेल तर मग याला महत्त्व. म्हणजे ग्रेटर नसेल तर ग्रेटर दॅनला महत्त्व. आता या ठिकाणी बघा, पहिला पार्ट आपण जसे ते घेऊ. एल इज लेस दॅन, एल इज लेस दॅन ओ, ओ इज लेस दॅन एम. आता एम डायरेक्ट इथं अटॅच झाला म्हणून असं रिव्हर्स आपल्याला यायला लागेल. एम तर कॅन्सल केला. आता हा जो ग्रेटर दॅन आहे तर इथं स्मॉलर दॅन घ्यायला लागेल. काय करायला लागेल, स्मॉलर दॅन घ्यायला लागेल. स्मॉलर दॅन पी म्हणजे लेस दॅन पी. स्मॉलर दॅन म्हणजे लेस दॅन पी. आता इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे तर लेस दॅन इज इक्वल टू एन घ्यायला लागेल. इथं ग्रेटर दॅन क्यू आहे, इथं काय आहे, ग्रेटर दॅन क्यू आहे तर लेस दॅन क्यू घ्यायला लागेल. आता हे झालं एकत्रित स्टेटमेंट, एकत्रित रिअल स्टेटमेंट झालं. हे झालं. आता आपल्याला काय विचारलं बरं, याचा विचार करूया ना आपण. कॉन्क्लुजनमध्ये पी इज ग्रेटर दॅन एल म्हणतात. पी आणि एलचा संबंध या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे एवढा. आणि पी आणि एल मध्ये जर बघितलं तर इथं एल आणि पी दिसते. इथं एल पी आहे, इथं पी एल आहे. आपण याला एल पी करू शकतो ना. याला इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, हे कसं लिहू शकतो माहिती आहे का, पी इज ग्रेटर दॅन एल म्हणजे एल इज स्मॉलर दॅन पी म्हणू शकतो आपण याला. घेतलं. आता एवढा पार्ट आपण जर घेतला, हा पी इज ग्रेटर दॅन एल म्हणजे होत असते एल इज लेस दॅन पी. पी इज ग्रेटर दॅन एल म्हणजे होते एल इज लेस दॅन पी. सेम टू सेम आपण जर इथं गेलो, एवढा पार्ट आता आपण एकत्रित घेतला तर याच्यावरून काय दिसून येते, हे कुठे क्लोज होते इकडे आणि फक्त लेस दॅनच आहे म्हणून एल इज लेस दॅन पी होऊ शकते. म्हणजे पहिला निष्कर्ष मित्रा राईटच आहे. पहिला निष्कर्ष राईट आहे. दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊया आपण. आता दुसरा निष्कर्ष बघा काय दिसून येतं. येस, दुसरा निष्कर्ष आहे एम इज ग्रेटर दॅन एन. एम आणि एन बघूया ना, हा आपला एवढा एम आणि एन. एम आणि एन मध्ये काय होते की एम हा फ्लोज होतो इकडेच आहे की नाही. म्हणजे एम इज लेस दॅन पी, लेस दॅन इज इक्वल टू एन आहे. म्हणजे याला लेस व्हॅल्यू येणार आणि आपण काय म्हणू शकणार, फायनली खरा निष्कर्ष काय म्हणणार आपण, खरा निष्कर्ष काय म्हणणार आपण की एम इज लेस दॅन एन म्हणणार. एम इज लेस दॅन एन. इथं तर एम इज लेस दॅन एन आहे, इथं तर ग्रेटर दॅन आहे. हां, इथं सरळ बघितलं तर एम इज लेस दॅन एन दिसते, इथं ग्रेटर दॅन आलेला आहे म्हणून हा झाला चुकीचा. हा काय झाला, चुकीचा. याला सोयीसाठी आपण पलटवला कारण की आपल्याला हे उलटं होत होतं. आपण याला पुन्हा उलटं करून याला सरळ ठेवलं असतं, परंतु हे म्हणजे हे आणि हे आपण याच्यात शोधलं होतं. परंतु इथं तसं नाही. इथं एम इज लेस दॅन एन आहे म्हणजेच लेस दॅन एनच आहे, इथं ग्रेटर दॅन होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी फक्त पहिला निष्कर्ष खरा आहे. फर्स्ट नंबरचं ऑप्शन या ठिकाणी हे राईट येते. झालं. या पद्धतीने इनइक्वेलिटीचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले तर निश्चितच सांगतो तुम्हाला तुमचा स्कोर हा हायर येतो. जो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल त्याचा स्कोर हायर येतो कारण त्याचा पेपर कव्हर होतो. त्यानंतर स्पॉटिंग एररचे क्वेश्चन्स बघू. इंग्रजीमध्ये 15 मार्कासाठी आपल्याला टेटला 15 मार्कासाठीच फक्त इंग्लिश विचारले जाते, परंतु त्यातले 5 मार्क्स 5 प्रश्न हे स्पॉटिंग एररशीच रिलेटेड असते. आणि स्पॉटिंग एरर फाइंड आउट करणे खूप सोपे आहे कारण की व्हर्ब्सचे रूल्स, त्याच्यानंतर सिंग्युलर प्लुरलचे रूल्स, काही टर्म्स हे आपल्या पाठ असल्या पाहिजे. आता या ठिकाणी बघा, वन ऑफ द बेस्ट फ्रेंड्स आर प्लॅनिंग टू स्टार्ट अ न्यू व्हेंचर. नो एरर. काय आलं, नो एरर आलेला आहे. आता वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स आर प्लॅनिंग टू स्टार्ट अ न्यू व्हेंचर. आता इथं जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, इग्नोर द एरर ऑफ पंक्च्युएशन इफ एनी. पंक्च्युएशनचा विचार करू नका, तुम्हाला जे ब्लॉक दिलेले आहे 5 त्याचाच फक्त विचार करा. वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड म्हणजेच माझ्या खास मित्रांपैकी एक, खास मित्रांपैकी एक मित्र. हे काय बरं, हे काय आपल्याला दिसायला असं वाटते की हे अनेक वचन असेल, परंतु हे आहे एकवचन. काय आहे, एकवचन, एकवचनी सब्जेक्ट आहे. एकवचनी सब्जेक्ट आहे. ओके, एकवचनी सब्जेक्ट आहे. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात की हा फ्रेंड्स यस आहे
म्हणून याला अनेक वचनी समजतात. अनेक वचनी म्हणजे प्लुरल समजतात. हा प्लुरल नाही मित्रा, याचं प्लुरल आणि सिंग्युलर ठरते ह्या वन वरून. हा असतो एक वचनी म्हणजेच सिंग्युलर. सिंग्युलर आहे तर सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट रिप्रेझेंट करणारा वर्ब सुद्धा सिंग्युलरच पाहिजे. म्हणून या ठिकाणी येतं इज. याचा अर्थ असा की या ठिकाणी एरर आहे आणि एकच एरर असते. म्हणून रिअल स्टेटमेंट काय होते, रिअल सेंटेन्स काय होते बघा, वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स इज प्लॅनिंग टू स्टार्ट अ न्यू व्हेंचर. येस. सो बी मध्ये, बी ब्लॉकमध्ये, बी पार्टमध्ये एरर आल्याने सेकंड ऑप्शन हे राईट येते. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. त्याच्यानंतरचा क्वेश्चन हा आहे. आता या ठिकाणी थेट आपण ह्या याच्याकडे जाऊ. कशाकडे? या स्टेटमेंटकडे, म्हणजेच या सेंटेन्सकडे. स्टेटमेंट म्हणा की सेंटेन्स म्हणा सारखंच असते. ही थॉट ऑफ द नंबर ऑफ टाइम्स, ही थॉट ऑफ नंबर ऑफ टाइम्स दॅट हिमसेल्फ हॅड बीन अ कोवर्ड. बघा लक्षात घ्या, त्यानं बऱ्याच वेळा विचार केला. नंबर ऑफ टाइम्स, द नंबर ऑफ टाइम्स ही टर्म राईट आहे, ही अशीच लिहिल्या जाते. ही थॉट, त्यानं विचार केला, हे बरोबर आहे. कारण की थिंक थॉट थॉट हा V2 आहे आणि हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असल्या कारणाने इथे पण राईट आहे आणि इथे पण राईट आहे. या आणि बी मध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही. पण त्याच्यानंतर हा फर्स्ट पार्ट सी रिलेटेड सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट म्हणजे ह्या सेंटेन्सचा एवढा मोठा हा जो पार्टच आहे, पूर्ण जर सेंटेन्स तयार केलं, जर आपल्याला असं वाटलं की चला पूर्ण सेंटेन्स तयार करू, तर ते सेंटेन्स दॅट या कंजक्शननं जोडलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो हिमसेल्फ आहे हा ही बद्दल यायला पाहिजे होता. या ठिकाणी हिमसेल्फच्या ऐवजी ही पाहिजे, ही हॅड बीन कोवर्ड. म्हणजेच जे दोन सेंटेन्सचे पार्ट्स आहे ते दॅट या कंजक्शनने जोडल्या गेले कारणाने या दॅट नंतर ह्या हीला रिप्रेझेंट करणारा हीच पाहिजे आणि तोही स्मॉलमध्ये पाहिजे. काय पाहिजे? स्मॉलमध्ये पाहिजे. हिमसेल्फ चालणार नाही. ही पाहिजे. कधी कधी ही सोबत हिमसेल्फ जर टाकला तर चालते, वाटल्यास ही सोबत हिमसेल्फ शब्द जर टाकला तरी चालते. म्हणजे असं समजून चाला की याच्यातला हीच गायब आहे. कोणत्या पार्टमधला? सी मधला. किंवा हिमसेल्फच्या ऐवजी ही टाकू शकतो. आपण म्हणतो ना तो स्वतः, मी स्वतः. हां, म्हणून ही हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः, तो स्वतः असं होत असते. ही हिमसेल्फ चालते किंवा हिमसेल्फ काढून ही चालते. ही हॅड बीन कोवर्ड. म्हणून आन्सर येते सी ऑप्शनमध्ये. एरर असल्या कारणाने सी. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक एरर कशाशी रिलेटेड आहे ते फक्त लक्षात ठेवा. या ठिकाणी ही एरर आहे या सब्जेक्टशी रिलेटेड. सब्जेक्ट या ठिकाणी रिपीट व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी हिमसेल्फ आलेला आहे. सब्जेक्ट न घेता इथे सब्जेक्टची केस आहे. ही, हिम, हिज, हिमसेल्फ. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी हे स्टेटमेंट बघा. या स्टेटमेंटमध्ये काय स्पॉटिंग एररच आहे. ए मध्ये काय आहे का? बी मध्ये एरर आहे का? सी मध्ये एरर आहे का? डी मध्ये एरर आहे? डी मध्ये एरर नसेल चार याच्यात, तर मग या चार याच्यामध्ये एरर जर नसेल तर आपण नो एरर म्हणू शकतो. आता सेंटेन्स वाचूया. द रूम वॉज क्राउडेड विथ स्मॉल पीसेस ऑफ फर्निचर. आता वाचता वाचता माझं लक्ष गेलं ह्या फर्निचरवर. फर्निचर हा जो शब्द आहे, फर्निचर, फर्निचर हा शब्द काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन असतो. अनकाउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन आहे. अनकाउंटेबल नाउनला कधीच यस किंवा यस लागत नसते अनेक वचनामध्ये. त्याचं एक वचन सुद्धा हेच असते आणि अनेक वचन सुद्धा हेच असते. एक वचनी अनेक वचनी तो सारखाच असतो अनकाउंटेबल नाउन, आहे की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शुगर घेतलं, शुगर. आता शुगरला शुगर्स म्हणतो काय? म्हणजे याची मुठभर साखर आणि मुठभर साखर असं म्हणत नाही ना आपण. म्हणून हा शुगर जो आहे, शुगर जो आहे हा अनकाउंटेबल नाउन आहे की नाही.
अनकाउंटेबल नाऊनला यस किंवा यस लागतच नाही, मात्र या ठिकाणी लागलेलं आहे. म्हणून द रूम वॉज क्राउडेड विथ स्मॉल पीसेस ऑफ फर्निचर, म्हणजे त्या रूममध्ये खचाखच भरलेला आहे छोटे छोटे त्या फर्निचरच्या तुकड्यांनी. म्हणून या ठिकाणी यस नको रे भाऊ. म्हणून या ठिकाणी एक बी आणि सी मध्ये ही एरर सापडलेली आहे. फर्निचर हा शब्द केव्हाही आणि कुठेही फर्निचरच लिहायचा, फर्निचर्स लिहिता येत नाही, कारण की अनकाउंटेबलचं प्लुरल होत नाही. प्लुरल होत नाही म्हणजे यस किंवा यस त्याला लागत नाही. ओके, सो रिअल सेंटेन्स काय झालं असतं, द रूम वॉज क्राउडेड विथ स्मॉल पीसेस ऑफ फर्निचर. कपबोर्ड्स, कपबोर्ड्स बरोबर आहे. लिटिल टेबल्सही बरोबर आहे, कारण की टेबल्स हे मोजता येतात आपल्याला. एक टेबल, दोन टेबल, तीन टेबल, चार टेबल असं म्हणू शकतो. कपबोर्ड्स म्हणजेच काय, तर त्या अलमाऱ्या आपण मोजू शकतो, 1 2 3 4. आता हे सगळे फर्निचर होय, म्हणजे लाकडी असो किंवा लोखंडी असो, त्या सगळ्यांना एकत्रित फर्निचर म्हटल्या जाते, म्हणून त्याला अनेक वचन होत नाही. फर्निचरचं फर्निचर. कपबोर्ड्स बरोबर आहे, लिटिल टेबल्स बरोबर आहे, पण सी मध्ये एरर आहे. येस. लास्ट प्रश्न आपण घेऊ, सेकंड लास्ट क्वेश्चन. या ठिकाणी सेंटेन्स बघा. 2 चिल्ड्रेन, 2 मुलं आहे, एक आहे भाऊ आणि एक आहे बहीण. इथपर्यंत तर बरोबर दिसून येतं मला. 2 चिल्ड्रेन, चिल्ड्रेन बरोबर आहे, चाइल्डचं आणि वचन चिल्ड्रेन आहे. हां, चाइल्डचं काय आहे, चाइल्डचं चिल्ड्रेन आहे, CHILDREN. इथपर्यंत बरोबर आहे, दोघं म्हणते तर बरोबर आहे. ब्रदर अँड सिस्टर, आता 2 म्हटलं की हे 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर वेअर ऑन, वेअरही बरोबर आहे, कारण की दोघं असल्या कारणाने एक तर आर पाहिजे होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स असतं तर इथं सिंपल पास्ट टेन्स असल्या कारणाने वेअर आहे, हे बरोबर आहे. ऑन द वे टू स्कूल, इथं द पाहिजे का की, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, ऑन देअर वे टू स्कूल. 2 मुलं, बहीण भाऊ शाळेच्या रस्त्याने आहे, शाळेच्या दिशेने आहे. मग शाळेच्या दिशेने आहे, परंतु त्यांच्या शाळेच्या दिशेने आहे, म्हणून हा जो देर आहे, या देरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, तर THEIR पाहिजे होतं. देर म्हणजे ते होते, इथं देर म्हणजेच हा देर नाही पाहिजे, तर हा देर पाहिजे, कारण तो ब्रदर अँड सिस्टर सी रिलेटेड येते, आणि तो खऱ्या अर्थाने हे दोघं जण आहे म्हणून दे येते, आणि देचं काय होत असते, TH शिवाय दे नंतर देम, आणि नंतर देअर, दे देम देअर आपण घेतो की नाही, त्याच्यातला हा देअर आहे, स्वामित्व दर्शक. ठीक आहे. सो या ठिकाणी देअरच्या ऐवजी देअर पाहिजे, THEIR. म्हणून सी मध्ये पार्ट्समध्ये एरर असल्या कारणाने थर्ड ऑप्शन आपल्याला राईट आहे. देर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. पुन्हा आपण स्पॉटिंग एररचा क्वेश्चन घेतलेला आहे. या प्रश्नांवर एवढा भर का, कारण स्पॉटिंग एररचे प्रश्न टेट परीक्षेमध्ये 5 विचारले जातात म्हणजे जातात, आणि टेट नाही तुम्ही कोणती परीक्षा द्या, स्पॉटिंग एररचे प्रश्न विचारले जातात. आणि स्पॉटिंग एररचे मिनिमम 100 रूल्स तुम्हाला माहीत पाहिजे, 100 रूल्स. आणि ते पक्के केव्हा होणार, जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यावाले पक्के होणार. ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना हे सगळे प्रश्न PDF च्या स्वरूपात मी सेंड करणार आहोत. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज जॉईन माय टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज मी टेटची राबवतो, ज्याची फी मी 200 रुपीज घेतो. 200 रुपीजमध्ये तुम्हाला 10 पेपर्स मिळतात, आणि तेही कशाचे, तर फुल लेंथ पेपर, ज्याच्यामध्ये मराठी असते, इंग्रजी असते, चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडागॉजी असते, GK पण असते, मॅथ्स आणि रिजनिंग असते. असं करून 200 मार्काचा पेपर मी घेत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा, द पिक्चर्स काय देण्यात आलेलं आहे, द पिक्चर्स वेअर पेंटेड बाय हँड. द पिक्चर्स म्हणजे हे भरपूर सारे पिक्चर्स असेल, म्हणजे चित्र, 4-5 चित्र जे आहे, वेअर पेंटेड बाय हँड म्हणजे हाताने काढले होते. बरेचसे चित्र हे वेअर म्हणजेच काढले होते, बरोबर आहे. इथं यस आहे तर इथं वेअर लागतं. पिक्चर मोजल्या जाते 1 2 3 4 5, म्हणून याला यस लागलेला आहे. आणि इथं प्लुरल असल्या कारणाने प्लुरल सब्जेक्टला रिप्रेझेंट करणारा वर्ब सुद्धा प्लुरलच आलेला आहे, वेअर. पेंटेड बाय हँड, आता पेंटेड बाय हँड हा एवढा जर पार्ट घेतला तर हा येतो पॅसिव्ह व्हॉइसचा. पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसची कन्स्ट्रक्शन आहे.
म्हणून इथपर्यंत बरोबरच आहे. द पिक्चर्स वेअर पेंटेड बाय हँड अँड सम देम वेअर व्हेरी ब्युटिफुल. आणि त्यातील काही, या पिक्चर्समधील म्हणजे त्यातील काही चित्र म्हणजे पिक्चर्स, त्यातील काही पिक्चर्स वेअर व्हेरी ब्युटिफुल, खूपच चांगले होते. पण सम देम कशाबद्दल आला? ह्या पिक्चर्सबद्दल आला है की नाही. पण ही जे सम देम नावाची जे टर्म आहे ती तशी वापरल्या जात नाही. सम देमच्या ऐवजी केव्हाही सम ऑफ देम असं असते. सम ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी काही. ऑफ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यापैकी काही. म्हणून या ठिकाणी ऑफ हा त्याने टाकला नाही, म्हणून सी पार्ट्समध्ये एरर आहे मित्रांनो. येस, थर्ड ऑप्शन हे राईट आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराच मित्रांनो. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. मी या प्रकारची सिरीज, हँड सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 10 प्रश्न घेतो आणि 10 प्रश्नाचे 2 भाग करून 3 भाग करून तुम्हाला तुम्हाला इंग्लिश असेल, त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगसाठी सपोर्टिव्ह असे क्वेश्चन्स PYQ घेऊन एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता. तुमचं कर्तव्य एवढंच आहे की माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.